नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि कसं असतं ना, तर रक्षाबंधन जवळ आली आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की आपल्या प्रियजनांना, आपल्या भावाला, बहिणीला किंवा आपल्या कुठलेही जवळचे रिलेटिव्ह असतात त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला गिफ्ट्स घ्यायचे असतात. तर त्याच्याच याने मी माझे आजचे काही हॅम्परचे ऑप्शन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. खूप विचार करून आणि तुमच्या सगळ्यांचाच जो प्रतिसाद मला म्हणजे प्रत्येक वर्षी मिळत असतो तो दरवर्षी ना वाढत असतो आणि त्याच याने मला पण प्रेरणा मिळत असते की छान छान तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करायचं. तर यावर्षीचे जे हॅम्पर्स तयार झाले ते तुमच्याबरोबर म्हटलं शेअर करू. जर तुम्हाला त्याचे काही ऑर्डर्स करायचे असतील तर मला प्री बुकिंग तुम्हाला करावी लागेल, प्री ऑर्डर मला द्यावी लागेल, जसं दरवर्षी मी तुम्हाला सांगते. आणि त्याचे जे काही डिटेल्स असतील त्याच्यासाठी मी तुम्हाला माझा फोन नंबर व्हिडिओच्या वरती डिस्प्लेला देईन. तुम्हाला तिथे जाऊन मला त्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे. प्लीज कॉल करू नका, तुम्ही मला व्हॉट्सअप करून ठेवा. आणि त्या व्हॉट्सअपवर तुम्हाला जे काही हॅम्पर्स म्हणजे हवंय किंवा ज्याचे डिटेल्स हवे त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही मला तिथे पाठवा. त्या हॅम्पर्स बद्दलचे सगळे डिटेल्स, त्याची प्राइसिंग आणि त्याचं जे काही आहे ते सगळं मी तिथे तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करेन. व्हॉट्सअपला तुम्ही केलात तर मला देखील ते छान म्हणजे बरं पडेल म्हणजे कम्युनिकेशनसाठी. कारण बऱ्याच वेळा कॉलवर आपल्याला कळत नाही आणि अननोन कॉल माझ्याकडनं बऱ्याच वेळा उचलले देखील जात नाही. तर तुम्ही मला जर व्हॉट्सअपला मेसेज केलात की तुम्हाला गिफ्ट हॅम्परसाठी म्हणजे इन्क्वायरी वगैरे करायची तर मी तिथे तुम्हाला आन्सर करेन. आणि या हॅम्पर्स जे मी दाखवले त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला जर काही कस्टमाइज करून हवं असेल तर त्या देखील मी ऑर्डर्स घेते. काही गोष्टींमध्ये जिथे हॅम्परची म्हणजे काय बोलतात ना, क्वांटिटी मला बघावी लागते. काही ठिकाणी माझ्या मिनिमम ऑर्डर्स असतात तर तेवढ्याच ऑर्डर्स मी घेऊन मगच ती ऑर्डर घेते. आणि काहीसाठी एक एक किंवा दोन दोन इंडिव्हिज्युअल ऑर्डर पण मी डिस्पॅच करते. याचे कसे डिटेल्स असतील, काय असतील ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेन. तर सुरुवातीला जास्त वेळ न घालवता आता आपण हॅम्पर्स बघून घेऊ आणि हॅम्पर्सला सुरुवात करूया आपण ब्लॉगला आजच्या. तर चला बघूया आपलं हे पहिलं हॅम्पर. तर हा अशा पद्धतीचा बॉक्स आहे. त्याला वेगळं पॅकिंग अजून पण येतं. आता मी तुम्हाला दाखवायचंय म्हणून असंच नॉर्मल पॅकिंग केलंय. या सर्वात शेवटी पूर्ण पॅक झाला ना की मग अशा पाऊच मध्ये मी ते भरते आणि मग फायनल म्हणजे कुरिअर करायचं असेल तर कुरिअर किंवा मग पार्सल पोर्टलवर वगैरे द्यायचं असेल ते मी करते. मग याच्यात सेल पॅक होतं, व्यवस्थित राहतं ते. तर आता आपण हा बॉक्स ओपन करू. तर सुरुवात आधी दाखवते की कसा दिसतोय हा बॉक्स. खूप छान दिसतो. पूर्ण मोठ्या हॅम्पर मधलं हे हॅम्पर आहे. ही नॉट आहे, ही आपण ओपन करू इथून. आणि आता आपला हा बॉक्स आहे. हा बघ, दिसायला हा अशा पद्धतीचा दिसतो. आता याच्यात बघूया आपण काय काय आहे ते. तर आता मी तुम्हाला सांगते या हॅम्पर मध्ये बेसिकली काय काय आहे. तर सुरुवात या जार पासून करू. तर ही ग्लास जार आहे. याच्यामध्ये मी या मिनी शंकरपाळीज आहेत. या थोड्याशा अशा सॉल्टी नाही म्हणता येणार तुम्हाला, या गोड आहेत. आतमध्ये क्रिस्पी लेअर आहे. आतमध्ये थोडासा खाताना तुम्हाला चॉकलेटचा फ्लेवर येईल, पण खूप मस्त काहीतरी वेगळंच आहे. हे मी गेल्या वर्षी दिवाळीच्या काही हॅम्पर्स मध्ये दिलेलं, तर म्हटलं आपण यावेळेस हे रक्षाबंधनच्या हॅम्पर्स मध्ये ट्राय करू. कारण गेल्या वर्षी चिवडा वगैरे पण मी दिवाळीला जे जे केलेलं तर म्हटलं चिवडा वगैरे नको. हे माझे बेस्ट सेलिंग प्रोडक्ट म्हणजे लाडू आहेत. ओट्स मखाना ड्रायफ्रुट्स लाडू. दिसायला बघा असेही दिसतात. गुळातले आहेत, साखर नसते याच्यामध्ये. गुळ आणि तूप आणि मखाना ड्रायफ्रुट्स ओट्स असतात याच्यामध्ये. हेल्दी आजकाल जसं हवं असतं सगळ्यांना, तर त्याचा विचार करून म्हणजे आपला ट्रॅडिशनल पण काहीतरी दिल्यासारखा टच एक होतो हॅम्परला आणि काहीतरी छान स्वीट असं पण होतं, वेगळं काहीतरी. त्याच्यानंतर हा इथे मुखवास आहे. याच्यामध्ये धना डाळ, सुकं खोबरं, रोज पेटल, बडीशेप असं वेगवेगळ्या पद्धतीने हे भरून हा एक जार ठेवलेला आहे. इथे बघाल तर ही शेंगदाणा मावा किंवा शेंगदाणा मलई बर्फी, जसं ते खाताना टेक्स्चर किंवा लागतं ना मलई सारखं, तसं हे आहे. हे यावेळेस मी नवीन काहीतरी म्हटलं हॅम्पर्स मध्ये आपण ठेवूया काहीतरी वेगळं स्वीट मध्ये आणि छान पण लागतं. तर हे खाल्लात ना तर असं एकदम मावा बर्फी वगैरे आपण खातो ना तसं एकदम टेस्टला लागतं. तर हे एक आहे. हे 4 पीस आहेत. त्याच्यानंतर मी इथे या कुकीज पॅक केल्या आहेत. तर याच्यामध्ये या ज्या कुकीज आहेत
तर याच्यामध्ये ही आपली ओट्स कुकीज आहेत, जे 2 आहेत, आणि हे डबल चोको चिप्स कुकीज आहेत, हे पण असे 2 आहेत. तर हे 4 कुकीज आहेत या हॅम्पर्स मध्ये. यावेळेस मी कुकीज कमी ठेवल्यात आणि बाकी सगळं वेगवेगळं खूप व्हरायटी देण्याचा प्रयत्न केलाय. आणि इथे साईडला मी हे चॉकलेट्स दिलेले आहेत. याच्यामध्ये 5 चॉकलेट्स येणार आहेत. साईज थोडी मोठी आहे याची, नॉर्मल साईज नाहीये, मोठी आहे नेहमीपेक्षा. आणि काहीतरी हे पण स्टफिंग वालेच आहेत चॉकलेट्स, रेग्युलर जे आपले नॉर्मल प्लेन चॉकलेट्स वगैरे मिळतात तसे नाही, स्टफ केलेले आहेत. इथे जी छोटीशी जागा आहे, इथे एक छोटासा बॉक्स येणार ज्याच्यामध्ये राखी असणार आहे आणि याच्यावरती एक पेपर येईल आणि मग हे असं आपलं हॅम्पर पॅक होईल. तर हे आपलं एक हॅम्पर. आता नेक्स्ट हॅम्पर, हे छोट्या साईज मध्ये जेव्हा कोणाला हवं असतं त्याच्यासाठी म्हणून मग मी असे छोटे हॅम्पर्स बनवले. हे ओपन करायचंय, हा बॉक्स असा दिसतो आतून. आता याच्यामध्ये काय काय आहे, तर याच्यामध्ये पण मी लाडू दिले आणि हे लाडू 2 दिलेले आहेत. ओट्स मखाना जे लाडू आहेत, ओट्स मखाना ड्रायफ्रुट्स लाडू, हे 2 लाडू आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुकीज आहेत. हे डबल चोको चिप्स कुकीज आहेत पण मिनी व्हर्जन मध्ये आहेत. आणि हे पायनॅपल कुकीज आहेत, हे पण मिनी व्हर्जन मध्येच आहेत, म्हणजे छोट्या 2 फ्लेवरच्या कुकीज आहेत याच्यामध्ये. आणि हे इथे ड्रायफ्रुट्सचे चॉकलेट्स आहेत, असोटेड आहेत, आणि हे 6 पीस मध्ये आहेत. तर हा एक असा, म्हणजे ज्याच्यामध्ये लाडू पण आले, चॉकलेट्स पण आले आणि कुकीज पण आल्या. तर मला दरवर्षी अशी कमेंट्स असते की काहीतरी म्हणजे एकत्र पण सगळ्या गोष्टी पाहिजे असतात, कुकीज पण, चॉकलेट्स पण, लाडूज पण. मग त्यासाठी मग मी यावर्षी असं केलंय या बॉक्स मध्ये. तर हा पण हॅम्पर वाईज खूप छान दिसतो. सर्वात शेवटी याच्यामध्ये मी राखी देणार आहे, पण राखी या बॉक्सच्या आतमध्ये नाही देणार आहे, मी या बॉक्सच्या वरती देणार आहे एका पॅकेटमध्ये वेगळं. तर हा पण असा हॅम्पर खूप छान दिसतो बघा. ज्यांना खूप जास्त मोठा बॉक्स पण नकोय आणि काहीतरी वेगळं असं, तर हा पण छान बॉक्स आहे. त्यानंतर हा एक बॉक्स आहे, हा फक्त मी चॉकलेट साठी ठेवलेला आहे. याच्यामध्ये 12 पीस चे चॉकलेट्स येतील तुम्हाला. हे अशा पद्धतीने पॅकिंग येतं बघा याच्यामध्ये. मी नेहमी वरती एक अशी लीड ठेवते जी ट्रान्सपोर्टेशन साठी खूप चांगलं पडतं त्याच्यामध्ये. आणि हे असं, याचा कलर मात्र कधीतरी याचा चेंज होतो रॅपरचा, नाहीतर आतमधलं चॉकलेट सेम असतात, बाकी काही फरक नसतो. हे थोडेसे वेगवेगळे, कधीतरी मी प्लेन वापरते, कधीतरी कलरफुल वाला वापरते. आता यावेळेस हे वापरले, तर प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळा येतो, कधीतरी तेवढाच फरक असतो या बॉक्समध्ये. तर याच्यामध्ये पण हे असोटेड आहेत आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चॉकलेट्स असणार आहे. याच्यामध्ये पण राखी येणार. माझ्या प्रत्येक बॉक्समध्ये राखी आहेच आहे, म्हणजे असं नाहीये की छोट्या बॉक्स बरोबर राखी नाहीये आणि मोठ्या बॉक्स मध्येच राखी आहे, असं नाहीये. प्रत्येक याच्यामध्ये एक एक राखी आहे. हा पण बॉक्स बघा ना किती छान आणि मस्त वाटतोय. आता हे पण बॉक्स मी अशा पद्धतीच्या जे पेपर येतात ना, म्हणजे असं याच्यामध्ये ना पॅक केलं की खूप छान व्यवस्थित राहतं. मी तुम्हाला दाखवते, आणि दिसायला पण खूप छान व्यवस्थित दिसतं. हे बघा, प्रत्येक बॉक्स असा व्यवस्थित पॅक होऊन जातो माझ्याकडनं. याच्यावरती अजून खूप सारं पॅकिंग येतं. याच्यावरती मी परत एक बटर पेपर असतो, त्याच्यानंतर सगळीकडनं हे वेगवेगळ्या साईडने इथे सील पण केला जातो बॉक्स. त्याच्यानंतरच मग हा डिस्पॅच होतो. आता सोमवारपासून तर माझे कुरिअर्स, आता शनिवार रविवार मध्ये मला बऱ्यापैकी सगळे पॅकिंग जे डिस्पॅचचे आहेत ना ते रेडी करून घ्यायचे. तर आता अजून काही ऑप्शन्स तुम्हाला दाखवते. आता नेक्स्ट ऑप्शन फक्त चॉकलेटसाठी बऱ्याच वेळा विचारला जातो, किंवा फक्त कुकीज वगैरे हव्या असतात. तर अशा पद्धतीच्या याच्यात मी कुकीज देतात. याच्यामध्ये 6 पीसेसच्या कुकीज असतात. काही जणांना बॉक्स बरोबर थोड्यासे एक्स्ट्रा पण हवे असतात. तर अशा पद्धतीचे हे बॉक्सेस येतात. याच्यामध्ये हे बघा, पॅकिंग छान राहतं याच्यामध्ये, म्हणजे कुठे कुकीज ना म्हणजे अशा फुसकर वगैरे होत नाहीत, व्यवस्थित राहतात याच्यामध्ये. आणि मी प्रत्येक कुकीजला, प्रत्येक बिस्किटला ना असं वेगवेगळं रॅपर पण लावते, म्हणजे ते एकमेकांवरती राहून पण ना खराब होत नाहीत, म्हणजे त्याचा फुसकर होत नाही. तर हे अशा पद्धतीने पॅकिंग केले जातात. आता याच्यावरती पण फायनल पॅकिंग असं एक वेगळे लेबल्स येतात, ते मी लेबल्स नेहमी लावते, ते दाखवते तुम्हाला कसे लावून.
तर हे अशा पद्धतीचा लेबल येतो. हा इथे वरती येतो मेड विथ लव, आणि हा पूर्ण असा पॅक होतो. हे बघा, हा आता सील पॅक झाला आणि इथे हा असा झाला. इथे माझा एक लोगो येतो. हे मी तुम्हाला ओपन म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की आतमध्ये पण कसं पॅकिंग असतं, त्याच्यासाठी मग मी आता तुम्हाला पॅक करून दाखवलंय. बघा, याच्यामध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्स, म्हणजे जर तुम्हाला फक्त ओट्सची हवी असतील तर ओट्सची, चोको चिप्स किंवा कराची बिस्किट्स, जे कुठले बिस्किट्स वगैरे हवे असतील तर हे अशा पॅकिंग्स मध्ये पण अवेलेबल आहेत. आणि हे कॅरी करायला पण सोपे पडतात. सेम याच्या बाबतीत पण असंच आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला जेवढे चॉकलेट्स, छोटी साईज मोठी साईज, ती मी कस्टमाइज करून देते. याला पण एक वेगळे लेबल्स येतात, ते त्याला पण अशाच पद्धतीचे लेबल्स येतात. आणि हे ओपन आपण करू शकत नाही, त्याच्यामुळे हे एकदा पॅकिंग झालं की हे अशा पद्धतीने दिसतात. बघा, त्यानंतर हा पण मला एक ऑर्डर आहे, मग त्यासाठी म्हटलं की चला तुम्हाला पण दाखवते. तर हे बघा, हे अशा पद्धतीचं पॅकिंग येतं. अशा पद्धतीचं हे बॉक्स येतो. मेटलचा बॉक्स आहे, प्लास्टिकचा बॉक्स नाही आहे. आणि याच्यावरती असं हे ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामुळे हे आतलं दिसतं. आता याच्यामध्ये हा कॉम्बो आहे. 5 चॉकलेट्स आहेत आणि 5 कुकीज आहेत. हे थोडं दिसायला युनिक वाटतं, थोडं वेगळं वाटतं. फक्त याचं एवढंच आहे की याच्या बॉक्सची कॉस्टिंग थोडीशी वाढते. नाहीतर हा बॉक्स पण तो तुम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला जशा बॉक्सेसमध्ये पाहिजे तशा बॉक्सेसमध्ये तुम्ही हे कस्टमाइज करून घेऊ शकता. आता हे कुठल्या पॅकेट्समध्ये जाणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. आता ज्यांनी कस्टमाइज केलेलं त्यांनी अशा पॅकेटमध्ये मला ते पॅक करून द्यायला सांगितलेलं, म्हणजे अशी त्यांना एक बॅग वगैरे हवी आहे. आता याच्यामध्ये इथे ना साईडला मुखवासची एक छोटीशी बॉटल त्यांनी मला द्यायला सांगितली, तर ती मी स्क्वेअर मध्ये एक छोटीशी बॉटल घेणार आहे. ती पण याच्यामध्ये ऍड करायची, आणि याला इथे एक बो येणार आहे वरती. तर हा एक अशा पद्धतीचा पण ऑप्शन आहे गिफ्ट हॅम्पर साठी. हा पण खूप छान वाटतो, म्हणजे अगदी छोटा आणि पिंक कलर आहे. बहिणीला वगैरे द्यायचं असेल, छोटी मुलगी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी हा छान आहे ऑप्शन. आणि फक्त चॉकलेट्स किंवा बिस्किट्स हवे असतील तर अशा प्रकारच्या बॉक्सेसमध्ये पण मी पॅक करून वगैरे देते. म्हणजे ज्यांना आता जसं कंटेनर नको आहे, त्याची कॉस्टिंग थोडीशी जास्त होते, तर मग अशा पद्धतीचे बॉक्सेस आहेत, तर त्याच्यामध्ये पण मी कस्टमाइज करून देते. सगळ्या बॉक्सेसमध्ये मी राखी ऍड करणारच आहे. कुठलाही बॉक्स असा नाहीये की विदाऊट राखी असणार आहे. दरवेळेसची राखी वेगवेगळी असते. पहिल्या वर्षी हँडमेड राखी मी दिलेली, त्याच्यानंतर गेल्या वर्षी पण खूप सुंदर सुंदर राख्या होत्या, आणि त्या प्रत्येकाने ना बरोबर चूज केलेला, म्हणजे त्यांना जशा आवडतील तशा. तर राखीचे जे माझ्याकडे ऑप्शन्स असतील ते मी क्लायंट्सना पाठवते. मग त्यांचं जसं असतं की त्यांना ही नको, ही पाहिजे की ही, ते सिलेक्ट करूनच पाठवतात. म्हणजे मी राख्या पण असं नाही की मला जी वाटेल ती पाठवते, असं नाही. म्हणजे जर आपण एखादी छान राखी कस्टमरच्याच आवडीने जर क्लायंटला दिली आपण, तर त्यांना पण कोणाला द्यायची असेल तर ती त्यांच्या आवडीचीच जाईल राखी. म्हणून मग मी असे राखीमध्ये पण थोडी व्हरायटीज वेगवेगळ्या देण्याचा प्रयत्न करते. तर हा एक असा ऑप्शन्स आहे. बघा, तर चला तुम्हाला मी हॅम्पर्स दाखवलेत, तुम्हाला आवडले असतील अशी आशा करते. आणि डिस्प्लेला मी माझा वरती नंबर दिलेला आहे, तरी पण आत्ता पण इथे मी वरती डिस्प्लेला तुम्हाला नंबर देते. प्लीज व्हॉट्सअप करा, कॉल करू नका. आणि काही गोष्टी ज्या आहेत, जसं तुम्ही मला जेव्हा ऑर्डर्स द्याल, तर कसं होतंय बघा, 28ला रक्षाबंधन आहे, 26ला मध्ये काहीतरी ईद का काहीतरी आली आहे, त्याच्यामुळे तो बँक हॉलिडे आलाय. त्याच्या आधी संडे आलाय 23ला, 24-25ला मी कुरिअर करू शकते. 26ला मध्ये परत बँक हॉलिडे आहे, त्याच्यामुळे मध्ये कुरिअर स्टक होऊन जातात. आणि 27ला कुरिअरवाले कुठलंही पार्सल देऊन म्हणजे घेऊन जात नाही, कारण त्यांच्याकडे खूप जास्त लोड असतात. आणि पोर्टलवर जेव्हा मी बुक करते तेव्हा थोडेसे डिलिव्हरी चार्जेस जास्त असतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर लास्ट डेट माझी 20 तारीख आहे. 20 तारखेपर्यंत मी माझ्या लास्ट ऑर्डर घेणार आहे. दरवर्षी असं होतं की मी जी डेट सांगते त्यांच्यानंतरही बऱ्याच जणांच्या ऑर्डर्स येत असतात. तर मी नेहमी प्री ऑर्डर मध्येच ऑर्डर घेते, कारण मला देखील वेळ पाहिजे असतो की व्यवस्थित सगळं बनवून तुमच्यापर्यंत ते व्यवस्थित पोहोचलं पण पाहिजे वेळेत. तर त्याच्यासाठी मी 20 तारखेपर्यंत ऑर्डर घेणार आहे. म्हणजे मग 21-22ला जे काही असतं, कारण जसं मी म्हटलं ना की ऑर्डर्स मला बघावे लागतात की ते कुठून येत आहेत आणि त्यांचं डिलिव्हरी लोकेशन काय आहे. जर जास्त लांबच्या असतात ना, महाराष्ट्रामधल्या वगैरे ज्या असतात, तर तिथे थोडंसं जास्त, कधी कधी गावांमध्ये वगैरे पण असतात आतमधल्या, तर तिथे कोरिअर किंवा मग स्पीड पोस्टने पाठवायला थोडासा जास्त वेळ जातो, तर तो पण मला वेळ बघावा लागतो. आणि जर मुंबईमध्ये असेल तर एका दिवसात जातात. पण ते पण 26ला हॉलिडे आलाय आणि 27ला जसं बघायला गेलं तर रक्षाबंधनचा आदला दिवस असतो, त्यामुळे बऱ्याच वेळा कुरिअरवाले म्हणजे
त्यांच्याकडे पण लोड जास्त असतो, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. मग एंड टायमिंगला घाई गडबड होऊ नये म्हणून तुम्ही मला आधी 20 तारखेपर्यंत ऑर्डर्स देऊ शकता. सगळ्या डिटेल्स मी व्हॉट्सअपला सांगेन. कुरिअर चार्जेस हे आपल्या हॅम्पर्समध्ये इन्क्लूड नसतात. कुरिअरचे चार्जेस वेगळे असतात. जे काही असतात ते मी तुम्हाला त्यावेळेस, म्हणजे जसं वजनाचं, जसं स्पीड पोस्ट केलं असेल तर त्याचे वजनाचे जे काही चार्जेस असतात मी क्लायंटना सांगते, त्याप्रमाणे त्यांना पे करायचे असतात. पोर्टलचे चार्जेस जे काही असतात ते सेम डेचे असतात, ते वेगवेगळे असतात. पोर्टलवर मी जेव्हा बुक करते तेव्हा पण ते असं एक कन्व्हिनियंट ऑप्शन असतो, सेम डे टू सेम डे कस्टमरला पोचते डिलिव्हरी. म्हणजे मी सकाळी इथून पोर्टल बुक केलं किंवा कस्टमर स्वतः देखील पोर्टल बुक करतात, तसं जसं त्यांना कन्व्हिनियंट असेल तसं मी बुक करून देते आणि मग ते डिलिव्हरीसाठी बरं पडतं मला. बाकी काही असेल तर जे काही क्वेश्चन्स किंवा जे काही तुमच्या क्वेरीज असतील, तुम्हाला जे काही कस्टमायझेशन हवं असेल, मी सगळं तुमचं व्हॉट्सअपवर रिझॉल्व्ह करून देईन. तुम्ही कॉन्टॅक्ट करताना मात्र मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, कॉल डायरेक्टली करू नका. कॉलवर आपण नंतर बोलूच, पण व्हॉट्सअपवर माझ्याकडे पण डिटेल्स राहतात आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये व्यवस्थित कळतात देखील. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छानशी कमेंट करा. कमेंटचं सेक्शन स्वाईप करा, तिथे एक हाईपचा ऑप्शन येतो, म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्ही हाईप केला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. सॅटर्डेला आता उद्या व्लॉग येईल की नाही मला माहिती नाही, पण मी प्रयत्न मात्र नक्की करेन. नाहीतर मग मंडेला नक्कीच भेटू एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.